हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता दीदी गेलेले आहे आपली स्कूलला आणि दाखवते बाबू. हे बघा बाबू, हाय कर गाईजला, हाय कर. नाही केला, त्याला मोबाईल घेतला ना, त्याच्या हातातच लागते. इकडे बघा, आता त्याला घेतले मी पेज पाजायला. सो आता त्याला पेज पाजू आणि दीदीच्या स्कूलमध्ये सुद्धा जायचं आहे टीचरला भेटायला. त्या दिवशी गेलो त्यात काय तिची टीचर भेटली नाही. सो म्हणून आज वापस जाऊन बघून येऊ. थांबले बाबू, पडलो बघ. सो चला मग याला पेज पाजून घेते ना. आज आहे संकष्टी, काहीतरी याही बोलले आहेत साबुदाण्याचे वडे कर. सो वडे करीन आणि दुधीचा हलवा करीन थोडासा. सो चला मग भेटते तुम्हाला नंतरच. सो गाईज आता मी खाली दुधी हलवा बनवले आणि बटाटे उकडून ठेवले, कारण बाबूला काय जायचं जाम रडतो तो. काही काय झाले काय माहिती त्याला. मला त्याचा पोट फुगलेला वाटलेला. त्याला मी गॅसची पण दवाई पाजलेली. सो आता जेवायला पण नुसतं चिडचिड चिडचिड करते ना. दीदी पण स्कूलमधून आले, ती बघा कुठे बसली आणि टिफिन खाल्लाच नव्हता तिने. सो आता आल्यावरती तिने टिफिन खात घेतले. तर तिला दुधी हलवा आवडतं म्हणून मी तिला दुधी हलवा बनवले आणि आम्हाला साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत. सो आता यावी आल्यावरच बनवायला भेटते. आज संकष्टी आहे. यावी आल्यावर छोटे पोरांना नसते. आणि यावी सुद्धा आले नाही अजून. यांना सांगलं मी दही आणायला. सो आता यावी दही घेऊन येतील ना, मग भेटते तुम्हाला आता डायरेक्ट वडे करतानाच. कारण पहिले बाबूला जेवण करून घेते, नाहीतर तो रडायला लागला ना तर सगळं पेट पडेल वापस. सो चला भेट. सो गाईज इथे मी घेतले खिचडी खायला आणि यांना बनवले साबुदाण्याचे वडे. अरे काय बोलायचं, कसं झालं मग तो चावा कोणी मारले. आणि मी घेतलं माझ्या भावाची ब्लॉग बघायला. तर चला खिचडी खाते ना, मग भेटते तुम्हाला. बाबू आपला झोपला. हा बोला. सो गाईज इथे मी लादी वगैरे पुसून झाले आणि कपडे सुद्धा आपले वाळत टाकलेत. फक्त झाडांना पाणी टाकायचं बाकी आहे. सगळी वाळल्यात नाहून बघा. चला आता मी पण जरा बाबू झोपले तर झोपून घेते ना, मग संध्याकाळी भेटते तुम्हाला. काही मी तुम्हाला बोलली का मी जाते ना, आता झोपते जराशी. इकडं डिंकी उठला आणि दीदी तिथेच पडले. आता म्हणजे मला झोपवलं. बाबू उठला ना म्हणजे झोप. अजून आम्ही यांचे ब्लॉग बघतो, कारण की मध्ये स्टॉप करून गेलो. मी तुम्हाला नक्की दिसेल ब्लॉग मध्ये 10 वाजता, कारण की माझी 10 वाजता स्कूल सुटते. सो उद्या दीदीची स्कूल लवकर सुटणार आहे. 2 दिवस 10 वाजता. आणि उद्या आमच्या भाच्याचा साखरपुडा आहे. सो तिथे पण जायचं आहे आम्हाला साखरपुड्याला. सो उद्याचा पण ब्लॉग नक्की पडेल. चला गाईज भेटते तुम्हाला नंतर. पटकन यायला सांगा डॅडीला. हो जा, पहिले जाते. सही पावडर करून लावले. तर गाईजला बाय बाय कर. कुठे झाली सांग दीदी, सांग गाईजला कुठे झाली. ट्युशनला. गाईज दीदी चालली आता ट्युशनला. इकडे बघा गवला असते डिंकी करून. कशा बघतो फ्लॅशलाईट चालू झाले तर. दीदी चालले क्लासला. मला काय तर सांगू बाबू काय असतं का मी ट्युशनला चालले म्हणा मामीला ना म्हणू. इथं बघा तो बघतो गाईज कर बघतो. गाईज माझे 2 नाटकी पोरं आहेत ना, ती बघा ही बघी चॅप्टर बंडे आहे आमचा. हे आमचा चॅप्टर बंडे आहे. हे आमच्या बंद्या. बाय बाय. आता दीदी भेटून जायला 7:30 वाजता. असं बाय बाय दीदी. बाबू कशी बाय कर दीदीला. बाय करा. बाय बाय. 拜。
अगं जा पटकन तवा येशील. रोज असं बंड्या कसा बघतो चॅप्टर बंडे चॅप्टर. सो हे गाईज आता मी स्वयंपाक करायला घेते आणि माझी तब्येत काही बरी वाटत नाही. मला डोका दुखतो आणि पोटात पण दुखतो. सो तरी बाबू झोपले ते पटकन स्वयंपाक करून घेते. कारण की यावी आले तर बोलतील स्वयंपाक केल्यावर तरी सांगतील का आणलं असता काही पार्सल बनवू नको, पण त्यावेळी नाही तर घेते पटकन बनवून. चला सो गाईज इथे मी आता वरण बटाटा बनवत घेतले. इथे मसूरची डाळीचं वरण आणि व्हाईट मटर पुलाव बनवले आणि दीदीला उत्तर सुद्धा बनवायची आहे. तर तिची ब्लर तर दीदीला उसळ सुद्धा बनवायची आहे. तर पहिले फरस बी घेते बनवून. कांदा टमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट तेलावर मारून घेतले. नाही तर दुपारी दुधार बनवलेलं कोणी खाल्लं तर आता संध्याकाळी जेवणावर सर्व करून घेऊ. तर भाजी कर जे ना मग आता कप पाहिजे. सो गाईज तुम्ही बघू शकता दीदी क्लासमधून आले लगेच घेतले तिने होमवर्क करायला. कारण की तिला जायचं आहे उद्या साखरपुड्याला, त्यामुळं तिने आता स्कूलचा होमवर्क करेल मग क्लासचा करून घेईन. इथे माझा बाबू झोपलेला आहे. तर बाबूला पण बरा नाही करत म्हणून तो झोपले आणि मला पण आता थोडा बेटर वाटतो म्हणून स्वयंपाक वगैरे करून घेतलं. दाखवला नाही कारण की मला तिथे असं बोलतं कधी होते ना कधी आणून टाकते, त्यामुळं दाखवला नाही. इंग्लिशचं थोडंसं ना ते इंग्लिशचं 1 टाइम दिले ना, इंग्लिशचं आवडा ना तर ना इंग्लिशचं 2 टाइम दिले. कशी आमची मॅम कशी आहे बघ. राहू दे घे करून. चल गायला सांग नंतर भेटते. आता गायचं आता माझा अभ्यास चालायचा नंतर भेट. मम्मा मी ना मग ना जेवल्याच्या नंतर झोपू नको म्हणजे झालं, कारण की उद्या करायलाच लागेल नाही तर क्लासला जाताना मार खाशील. एक काम करू उद्या 10 वाजता येणार. आपण किती वाजता जाणार आहोत? 12 वाजता 11:30 12 वाजता लगेच. मग तयारी केव्हा करशील? चालेल चल नंतर भेट. हाय गाईज तुम्ही बघू शकता तर मम्मीने जेवायला वाढलंय. मला का पण आवडत भात लागते. मम्मीला माझ्या बस आवडत काढून टाकलं आणि डॅडीचा थोडा भुगले. तुला दे काही भाजी नाही खाली दीदीला नाही परम पटत नाही. आम्ही घेतलं दोघांना. मला बटाट्याची भाजी ध्रुवीसाठी स्पेशल बटाटा उसायला माझी. हा बघ बघ जास्त ना. आणि एक बनवले फरस बी बटाटा. बघा यस मम्मी बंद करू. सो गाईज आता उपास सोडायचा टाइम झाले. सो जेवून करून घेते. रिंकी बघा आपलं तिथे खेळतो. माझा टाक तो त्यांचा. इथे ध्रुवी
बाबू मागतो. तर चला काय जेवण करून घेते ना मग तुम्हाला भेटते. हे ढिंकी हाय कर गायला. बाबूची तब्येतच नाही माझी बरी, तर म्हणून बाबूला उद्या दवाखान्यात नाही आलं लागेल कारण त्याला जामच सर्दी खासी झाले. तर चला जेवण करून घेते ना मग भेटते. काय तुम्ही बघू शकता मम्मीने उद्याची तयार करत घेतले. ब्लाऊजला मम्मी शिलाई मारते. मला शिलाई खोलते. आता वर्ष झालं ना, 2 वर्ष लावली नव्हती साडी. मला दाखवते थांबा. बघा ही साडी ब्लाऊज. बाबू आमचा बाबूची पेज वगैरे पिऊन झाले. औषध काढते त्याला ना. आता तो खेळत आहे असाच खेळ, नाही तर तो गडबड करू शकतो. बघू शकता आता. आणि चला गाईस मी व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.